नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील श्री गोकुळनाथ मंदिर परिसरात 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत 44व्या स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्याचं उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीनाथ गरुड हे होते, तर उद्घाटक म्हणून वाघमारे हे होते. याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून पिंगळीचे सरपंच अंगद गरुड, उपशिक्षणाधिकारी मोरे, रमेश जाधव, आबा गरुड, प्राध्यापक उपेंद्र दुधगावकर, सुनीता गुळवे, सुधाकर आंदोले, दीपक धुतमल, लटपटे, छाया कनकुटे, शेख मॅडम, मेहर मॅडम आदींची उपस्थिती होती. आयोजित 3 दिवसीय मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये पथसंचलन स्पर्धा, तंबू उभारणी, बिनभांड्यांचे स्वयंपाक, शेकोटी कार्यक्रम, तंबू निरीक्षण, बँड पथक स्पर्धा, शोभायात्रा, प्रदर्शनी स्पर्धा, मानवी मनोरे स्पर्धा तसेच प्रथमोपचार स्पर्धा आदी स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याचा विकास, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्व गुण वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात आला आहे. या जिल्हास्तरीय मेळाव्यात परभणी जिल्ह्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदविला आहे. मध्ये सुरुवातीला आज जे आहे त्याच्यामध्ये पथसंचलन, म्हणजे पथसंचलन जे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं, जे आपण लाल किल्ल्यावर पाहतो अशा प्रकारची शिकवण, अशा प्रकारचे ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाणार आहे. ते पथसंचलन स्पर्धा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण प्रदर्शनी, जे विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून ज्या ज्या गोष्टी त्या बनवलेल्या असतील, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू असेल किंवा एखाद्या आपल्या कलेनं एखादी वस्तू बनवलेली असेल, तर असे कलागुणाने युक्त असल्या वस्तू या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत, त्यांचं प्रदर्शन होणार आहे. त्यानंतर बँड स्पर्धा, विद्यार्थ्यांना संगीताची आवड असणारे विद्यार्थी अनेक आहेत आणि ते बँड वाजवण्यामध्ये, विविध वाद्य वाजवण्यामध्ये त्यांची स्किल कशी आहे ते जिल्हास्तरीय बँड स्पर्धेमध्ये या ठिकाणी सादर होणार आहे. आणि उद्या सकाळी तंबू निरीक्षण होणार आहे. तंबू निरीक्षण म्हणजे आपलं जे तंबू उभारलेलं आहे त्या तंबूचं जे परिसर आहे ते किती नीटनेटकेपणाने सुशोभीकरण करतात, त्या ठिकाणी स्वच्छता कशी ठेवतात. त्यानंतर विविध गॅजेट्सचे स्टूल त्या ठिकाणी ते उभे करणार आहेत. आता गॅजेट्स म्हणजे कपडे वाळवण्यासाठी वेळेवर त्या ठिकाणी उभारलं जाणार एक उपकरण, चप्पल स्टँड असेल किंवा आपल्या स्वयंपाकासाठी लागणारं जे काही साधन असेल, त्या सगळ्या गोष्टी गॅजेट्सच्या माध्यमातून ते उभे करणार आहेत. त्याच्यातून त्या स्किलचं डेव्हलप होणार आहे. त्यानंतर आम्ही दुपारी 9 वाजता शोभायात्रा काढणार आहोत. त्यानंतर दुपारी 4 वाजता बिन भांड्याचा स्वयंपाक, विद्यार्थी भांडे न वापरता स्वयंपाक कसं बनवायचं या गोष्टी आम्ही त्यांना प्रात्यक्षिकच्या माध्यमातून शिकवणार आहोत आणि ते त्या ठिकाणी ते सादरीकरण करणार आहेत. अशा प्रकारचे विविध उपक्रम, एकूण 10 स्पर्धा आहेत आणि या सगळ्या स्पर्धा जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, म्हणून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला खूप चांगला आकार आणि दिशा मिळणार आहे. तर असे उपक्रम दरवर्षी आम्ही घेतो आणि पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर जगामध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जातात, जेणेकरून विद्यार्थी हा हुरहुरी तयार झाला पाहिजे, स्किलवाला तयार झाला पाहिजे, त्याच्या हाताला कौशल्य आणि गुण त्याच्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. अशा प्रकारचे हे शिक्षण आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, डीएनए मराठी, परभणी.